तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षा 2027 साठी मराठी व्याकरणाचं तिसरं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये वाक्प्रचार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. सोबतच आपण ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न देखील आपण सोडवणार आहोत. म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाक्प्रचार ह्या घटकासाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला वाक्प्रचार ह्या घटकावरती प्रश्नपत्रिकेमध्ये कुठे प्रश्न विचारला जातो, किती गुणांसाठी विचारला जातो आणि प्रश्नाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीने असतं ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुम्हाला वाक्प्रचारावरती प्रश्न हा विचारला जातो. आता बघा प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीने असतं. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 वाक्प्रचार दिले जातात. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला वाक्प्रचार ह्या घटकावरती परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा तुम्हाला अर्थ लिहिण्यासाठी 1 गुण असणार आहे. त्यानंतर वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एकूण 4 गुणांसाठी तुम्हाला वाक्प्रचार या घटकावरती परीक्षेत प्रश्न हा विचारला जातो. आता बघा वाक्प्रचारासाठी काही महत्त्वाचे वाक्प्रचार आपण बघू. आता बघा व्हिडिओमध्ये जे वाक्प्रचार मी तुम्हाला देतोय, तेवढ्या जरी वाक्प्रचारांचा अभ्यास तुम्ही केला, तरी परीक्षेमध्ये या घटकावरती तुम्ही 4 गुण इझिली मिळवू शकतात. आता बघा जे वाक्प्रचार मी तुम्हाला देतोय, हे वाक्प्रचार वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपिटिव्हली विचारले जातात आणि एवढ्याच वाक्प्रचारांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे. आता बघा पहिला वाक्प्रचार आहे, कान देऊन ऐकणे. याचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे, कसब दाखवणे. याचा अर्थ आहे कौशल्य दाखवणे. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे, आनंद गगनात न मावणे. याचा अर्थ आहे खूप आनंद होणे. त्यानंतर तगादा लावणे. याचा अर्थ आहे अंदाज लावणे. त्यानंतर 5वा वाक्प्रचार आहे, कंठस्नान घालणे. याचा अर्थ आहे ठार मारणे. त्यानंतर हुकूम गाजवणे. याचा अर्थ आहे वर्चस्व गाजवणे. त्यानंतर व्यथित होणे. याचा अर्थ आहे दुःखी होणे. त्यानंतर डोळे निवणे. याचा अर्थ आहे समाधान वाटणे. त्यानंतर विसंगत करणे. याचा अर्थ आहे वेगळे करणे. त्यानंतर पाय धरणे. याचा अर्थ आहे याचना करणे. त्यानंतर मातीमोल करणे. याचा अर्थ आहे संपूर्ण नाश करणे. तर बघा हे काही 11 वाक्प्रचार आहेत. यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे वाक्प्रचार तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचे असणार आहेत. कारण हेच वाक्प्रचार वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला रिपिटिव्हली विचारले जातात. आता बघा वाक्प्रचार ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न आपण सोडवूया. तर बघा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत, जो तुम्हाला 2026च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आता सूचना काय दिलेली आहे? खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर बघा प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ सांगण्यासाठी 1 गुण आणि त्याचा वाक्यात उपयोग करण्यासाठी 2 गुण. तर तुम्हाला 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एकूण 4 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो. आता बघा पहिला वाक्प्रचार तुम्हाला दिलेला आहे, सटकी मारणे. याचा अर्थ आहे निघून जाणे किंवा पळ काढणे. याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असणार आहे. शिक्षक वर्गात येताच काही विद्यार्थी सटकी मारून बाहेर गेले. या ठिकाणी सटकी मारणे या वाक्प्रचाराचा उपयोग आपण केला. आता वाक्प्रचाराचा उपयोग वाक्यात केल्यानंतर तुम्हाला त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी काय करतात, अर्थाचा वाक्यामध्ये उपयोग करतात. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे, कान देऊन ऐकणे. याचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. आता वाक्यात उपयोग कशा पद्धतीने करणार, तर बघा, गुरुजींचं भाषण सर्वांनी कान देऊन ऐकलं. या ठिकाणी कान देऊन ऐकलं, या ठिकाणी आपण वाक्प्रचाराचा उपयोग केला. त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे, पित्त खवणे. याचा अर्थ आहे खूप राग येणे. याचा वाक्यात उपयोग आपण करू शकतो, खोटा आरोप ऐकून त्याचे पित्त खवळले. त्यानंतर चौथा वाक्प्रचार आहे, अचंबित होणे. याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. आता याचा वाक्यात उपयोग कसा करणार, तर बघा, एका हाताने चित्र रंगवत असलेला कलाकार पाहून सगळे अचंबित झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असणार आहे. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2026च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत, जो तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे, निष्कासित करणे. याचा अर्थ आहे बाहेर काढणे. आता याचा वाक्यात उपयोग कसा करणार, तर बघा, शाळेच्या नियमभंगामुळे त्या विद्यार्थ्याला निष्कासित करण्यात आले. या ठिकाणी तुम्हाला वाक्प्रचार अधोरेखित करायला विसरायचं नसणार आहे.
त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे मुग्ध होणे. याचा अर्थ आहे अत्यंत आकर्षित होणे किंवा मंत्रमुग्ध होणे. आता याचा वाक्यात उपयोग कसा करणार? तर बघा, निसर्ग सौंदर्य पाहून पर्यटक मुग्ध झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे पित्त खवणे. याचा अर्थ आहे खूप राग येणे. तर बघा, हा वाक्प्रचार तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये देखील विचारला गेलेला होता. खोटा आरोप ऐकून त्याचे पित्त खवळले. त्यानंतर चौथा वाक्प्रचार आहे. हा देखील वाक्प्रचार तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. आता याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार, एका हाताने चित्र रंगवत असलेला कलाकार पाहून सगळे अचंबित झाले. तर बघा, हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर पुढे तिसरा प्रश्न आपण बघणार आहोत, जो तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. आता पहिला वाक्प्रचार आहे कंठस्नान घालणे. याचा अर्थ आहे जीवे मारणे किंवा ठार मारणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करू शकतात, भारतीय सैनिकांनी शत्रूला कंठस्नान घातले. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे हुकूमत गाजवणे. याचा अर्थ आहे सत्ता किंवा अधिकार गाजवणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार, शिवाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात हुकूमत गाजवली. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे व्यथित होणे. याचा अर्थ आहे दुःखी होणे किंवा खिन्न होणे. आता याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार, मित्राच्या अपघाताची बातमी ऐकून तो खूप व्यथित झाला. अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. त्यानंतर पुढे आहे आनंद गगनात न मावणे. याचा अर्थ आहे अत्यंत आनंद होणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार, तिला शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. तर बघा, हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. यानंतर पुढे चौथा प्रश्न आहे, जो तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पहिला वाक्प्रचार आहे कान देऊन ऐकणे. याचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. वाक्यात उपयोग तुम्ही करणार, गुरुजींचं भाषण सर्वांनी कान देऊन ऐकलं. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे कसब दाखवणे. याचा अर्थ आहे कला किंवा कौशल्य दाखवणे. याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार, पाककृती स्पर्धेत तिने आपल्या स्वयंपाकाचं कसब दाखवलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे आनंद गगनात न मावणे. याचा अर्थ आहे खूप आनंद होणे. वाक्यात उपयोग तुम्ही करणार, निकालात प्रथम क्रमांक आल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर पुढे आहे तगादा लावणे. याचा अर्थ आहे वारंवार आग्रह करणे किंवा अंदाज लावणे. तर याचा वाक्यात उपयोग तुम्ही करणार, नवीन मोबाईलसाठी मुलांनी आई वडिलांकडे तगादा लावला. तर अशा पद्धतीने वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असणार आहे. आता हा प्रश्न तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता पहिला वाक्प्रचार आहे कानोसा घेणे. याचा अर्थ आहे अंदाज घेणे किंवा चौकशी करणे. आता वाक्यात उपयोग तुम्ही करणार, परीक्षा कधी आहे याचा कानोसा घेण्यासाठी तो सरांकडे गेला. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे आनंद गगनात न मावणे. आता बघा, हा वाक्प्रचार बऱ्याच वेळा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेलेला आहे. ओके, अत्यंत आनंद होणे असा ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. वाक्यात उपयोग तुम्ही करणार, तिला सुवर्ण पदक मिळाल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे कंठस्नान घालणे. याचा अर्थ आहे जीवे मारणे किंवा ठार मारणे. आता वाक्यात उपयोग तुम्ही करणार, भारतीय सैनिकांनी शत्रूला कंठस्नान घातले. त्यानंतर चौथा वाक्प्रचार आहे पित्त खवणे. याचा अर्थ आहे अत्यंत राग येणे. वाक्यात उपयोग तुम्ही करणार, अपमानास्पद शब्द ऐकून त्याचे पित्त खवळले. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा असणार आहे. आता हा प्रश्न तुम्हाला 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा, अगदी सोपे प्रश्न तुम्हाला वाक्प्रचार ह्या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ह्या घटकावरती सहज तुम्ही 4 गुण मिळवू शकतात. तर बघा, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे वाक्प्रचार आपण बघितले. त्याचबरोबर मागील 5 वर्षात बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला वाक्प्रचार ह्या घटकावरती जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न देखील आपण अभ्यासलेले आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.